नमस्कार, मी मयूर कुस्तुरे आणि आज आपण बघूया 10वीचा सायन्समधला पहिला चॅप्टर ग्रॅव्हिटेशन. तर ग्रॅव्हिटेशनमधले काही पॉईंट्स आपण इथे लिहिलेले आहेत साईडला. ग्रॅव्हिटेशन त्याच्यामधला फर्स्ट पॉईंट आपण बघतोय ग्रॅव्हिटेशन. त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्वाकर्षण आपल्याला मराठीमध्ये माहिती आहे. सो त्याला आपण असं म्हणू शकतो, इट इज द अट्रॅक्टिव्ह फोर्स applied by the earth असं आपण म्हणू शकत नाही, कारण ज्याप्रमाणे आपण पृथ्वी आपल्यावरती ग्रॅव्हिटेशन फोर्स टाकते त्याचप्रमाणे आपण सुद्धा पृथ्वीवर काही ग्रॅव्हिटेशन फोर्स टाकतो असं आहे. सो इट इज द अट्रॅक्टिव्ह फोर्स अप्लाइड बाय द ऑब्जेक्ट ऑन इच अदर. आणि मग हे जे आहे त्याचा शोध कसा लागला किंवा कशा प्रकारे हे संकल्पना लक्षात आली माणसाच्या, त्यासाठी आपण न्यूटनचं नाव घेतो. बऱ्याच वेळा न्यूटनचं नाव घेतलं जातं की न्यूटनने शोध लावला. आणि ग्रॅव्हिटेशन हे एक वेगळा चॅप्टर आपल्याला शिकायला या ठिकाणी भेटला. त्याच्यावरती बरेच जोक वगैरे करतात ते माणसं. तर त्या ठिकाणी न्यूटनचं काय होतं की न्यूटन झाडाखाली बसला होता, त्यावेळेस त्याला एक ॲपल त्याच्या डोक्यावरती पडलं वरून खाली. त्यावेळेस त्याला लक्षात आलं की ॲपल जे आहे ते वरून खाली पडलं, मग हे असं का झालं, ते वरती का गेलं नाही असं त्याला वाटलं. आणि त्याच्यावर त्याने बसून काही त्या ठिकाणी त्याचा अभ्यास ते भरपूर वेळ केला. आणि त्यांना तर लक्षात आलं त्याच्या की एक प्रकारे अट्रॅक्टिव्ह फोर्स पृथ्वीचा आहे की जे पृथ्वी वडून धरते आहे सगळ्या वस्तूंना. तर त्यासाठी त्यांनी बरेच त्याच्या आयुष्यातली वर्ष दिलेली आहेत. त्याच्या अगोदर त्यांनी जे काही रिसर्च झालेले त्याच्याबद्दल ते त्यांनी वाचून काढले आणि त्याच्या पुढे त्यांनी शोध लावलेला आहे. तर तो आपण पुढं बघणारच आहे. तर अशा काय ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय की एक प्रकारे पृथ्वी आणि सगळ्या वस्तू एकमेकांवरती एक प्रकारे अट्रॅक्टिव्ह फोर्स टाकतात, त्याला आपण ग्रॅव्हिटेशन बोलतो. तर ही गोष्ट तुम्हाला नक्कीच नवीन असावी की ज्याप्रमाणे पृथ्वी आपल्यावरती गुरुत्वाकर्षण टाकते त्याचप्रमाणे आपण सुद्धा पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण टाकतो, परंतु आपलं गुरुत्वाकर्षण हे पृथ्वीच्या मानाने छोटंसं आहे. ठीक आहे, तर आपण नेक्स्ट बघूया, पुढचा पॉईंट बघूया. पुढचा पॉईंट आहे फोर्स. तर फोर्स म्हणजे काय, एक प्रकारे आपण त्याला फोर्स म्हणजे आपण त्याला बल असं म्हणतो मराठीमध्ये. तर फोर्स म्हणजे काय की फोर्समुळे काय होऊ शकतं हे आपण त्यावर डिस्कस करतो. फोर्स काय सांगू शकत नाही, पण फोर्स म्हणजे का त्याच्यामुळं काय होतं, तर फोर्समुळं आपण एखादा ऑब्जेक्ट जर रेस्टला असेल तर त्याला आपण मोशनमध्ये लावू शकतो. एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये असेल तर त्याला आपण रेस्ट करू शकतो. किंवा एखादा ऑब्जेक्टचा जर आपण त्या फोर्स टाकला तर त्याची शेप आणि साईज चेंज होऊ शकते. सो आपण म्हणू शकतो फोर्स कॅन चेंज शेप अँड स्टेट ऑफ मोशन ऑफ द ऑब्जेक्ट. अशा प्रकारे आपण त्याला बोलतो. ठीक आहे, तर फोर्सबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत डिटेलमध्ये, त्या आपण इथं काही नाही आहेत आपल्या चॅप्टरमध्ये, त्यामुळे आपण इथं नाही बघणार. मोशन म्हणजे काय, आपण त्याला म्हणूया की मोशन म्हणजे काय की समजा एखादा ऑब्जेक्ट इथं आहे तर थोड्या वेळाने ते तिकडे गेलं तर त्याला मोशनमध्ये आहे. की थोडं आपण बघतो की आजूबाजूला वस्तू किंवा एखादी गाडी इकडून इकडे गेली किंवा आता फॅन फिरतो आहे किंवा अशा प्रकारे ज्या वस्तू आपली पोझिशन सोडून दुसऱ्या पोझिशनवर जात आहेत त्या मोशनमध्ये आहेत. सो सिम्पली वी कॅन से मोशनला आपण असं म्हणतो इट इज द चेंज ऑफ पोझिशन असं आपण याला म्हणू शकतो. मग ह्या मोशनमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत मोशनचे. जर एखादी वस्तू सरळ रेषेमध्ये गेली तर त्याला आपण बोलतो लिनियर मोशन. इट इज इन द स्ट्रेट लाईन. जर स्ट्रेट लाईनमध्ये जर मोशन झाली तर त्याला आपण म्हणतो लिनियर मोशन. जर समजा दुसरा प्रकार आहे त्याचा सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय की एखादी वस्तू जर सर्क्युलर पाथमध्ये फिरत असेल तर त्याला आपण सर्क्युलर मोशन बोलतो. सो इट इज इन सर्क्युलर पाथ. अशा अजून डिफरंट टाइप्स ऑफ मोशन आहेत, पण आपल्याला जे महत्त्वपूर्ण मोशन गरजेचं आहे त्याच मोशन आपण पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशनमध्ये आपण डिटेल थोडं पाहूया.
सर्क्युलर मोशनची डेफिनेशन जर आपण लिहायला गेलो तर असं लिहू शकतो, इट इज द मोशन ऑफ ऑब्जेक्ट इन द सर्क्युलर पाथ. आणि त्यासाठी एखादं एक्झाम्पल आपण वगैरे देऊ शकतो. त्यासाठी आपण एखादा ड्रॉ करूया की या ठिकाणी अर्थ आहे आणि आता मून आहे. सो मून इज रिव्हॉल्विंग अराउंड द अर्थ इन सर्क्युलर पाथ, सो इट इज कॉल्ड सर्क्युलर मोशन असं आपण बोलतो. तर सर्क्युलर मोशन हे तयार होण्यासाठी एक महत्त्वपूर्ण फोर्स गरजेचा आहे. ते जर असेल तरच सर्क्युलर मोशन तयार होऊ शकते आणि त्या फोर्सचं नाव आहे ते सेंट्रिपिटल फोर्स. तर ह्याच्याशिवाय सर्क्युलर मोशन तयार होऊ शकत नाही आहे. सो इट इज द नेसेसरी फोर्स टू फॉर्म सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन तयार होण्यासाठी खूप महत्त्वपूर्ण असं एक फोर्स आहे. याची जर डेफिनेशन लिहिली किंवा हे दाखवायचं असेल तर आपण अगोदर दाखवूया की उदाहरणार्थ सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय. इट इज द फोर्स which is directed along the radius towards the center of the circle. म्हणजे काय की या ठिकाणी पृथ्वीच्या भोवती चंद्र जो आहे तो फिरतो आहे. तर या ठिकाणी हा चंद्र अशा पद्धतीने फिरतो आहे. तर फिरत असताना एक प्रकारे अट्रॅक्टिव्ह फोर्सनी पृथ्वीने त्याला आपल्याकडे ओढून धरलेला आहे. किंवा हे जे फोर्स आहे सेंट्रिपिटल फोर्स की जे एक प्रकारे जर आपण या ठिकाणी रेडियस काढली ह्या सर्कलला पृथ्वीपासून मूनपर्यंत, तर एक प्रकारे ह्या रेडियसच्या अलॉंग पृथ्वीच्या दिशेला ह्या चंद्रावरती एक फोर्स लागलेला आहे. त्याच्यामुळं हे एक प्रकारे आपल्या पृथ्वीच्या कडेला हा चंद्र फिरू शकतोय. ठीक आहे. मग आपण असं म्हणू शकतो की एक असा प्रश्न निर्माण होतो की मग हे जर फोर्स ह्या चंद्राला पृथ्वीकडे वळतंय ह्या अलॉंग दिस रेडियस, तर ते पृथ्वीकडे काही येऊ शकत नाही. ठीक आहे. असा प्रश्न आपल्याला नक्कीच पडला पाहिजे. तर तसं होत नाही, कारण एक दुसरं एक फोर्स आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. ते पण जर असेल आपण तर पुढे बघणार आहोत. तर हे जे सेंट्रिफ्युगल फोर्स आहे ते याच्या एकदम अपोजिट असतं. इट इज डायरेक्टेड अवे फ्रॉम द रेडियस आणि ते एकमेकाला बॅलन्स झाल्यामुळं ही जी पोझिशन आहे तो चंद्र सोडत नाही आणि तो त्याच पोझिशनने आपल्या भोवती फिरत आहे. जर हे इनबॅलन्स झालं तर नक्कीच ह्याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो. तर असे दोन फोर्सेस असतात. एक असतं सेंट्रिपिटल फोर्स इट इज डायरेक्टेड अलॉंग द रेडियस टुवर्ड द सेंटर. दुसरं असते सेंट्रिफ्युगल फोर्स हे अवे फ्रॉम द रेडियस डायरेक्टेड असते. तर अशा प्रकारे सेंट्रिपिटल फोर्स आपल्याला या ठिकाणी आहे, त्याच्यावरती आपल्याला महत्त्वपूर्ण आहे. त्याच्यामुळे सर्क्युलर मोशन परफॉर्म होऊ शकते. हे आपण पुढं बघणार आहोत. बघूया आपण नेक्स्ट पॉईंट केपलर्स लॉज. तर बघूया आपण 10वी सायन्सचा पहिला चॅप्टर ग्रॅव्हिटेशन, त्याच्यामधला आपण बघत होतो. त्याच्यामध्ये आपला जो पॉईंट होता केपलर्स लॉज ग्रॅव्हिटेशनमध्ये. तर केपलर हा सायंटिस्ट जो आहे त्याचं एक महत्त्वपूर्ण कार्य आहे की न्यूटनच्या अगोदरच्या काळामध्ये तो होता. न्यूटनने त्याचा अभ्यास केला, त्याने जे काय अभ्यास त्याच्या आयुष्यामध्ये केला त्याच्यावरून न्यूटनने हा ग्रॅव्हिटेशनचा जो लॉ आहे तो तयार केला नाही. म्हणून ह्याला असं महत्त्व आहे. त्याच्यामुळे केपलर्सला पण एक महत्त्व आहे न्यूटनला जेवढं आहे त्याचप्रमाणे. त्यासाठी आपण केपलरचे 3 लॉ आपण बघूया. त्यामध्ये केपलरचे जे लॉ आहे ते बोर्डाला विचारतात शक्यतो मोस्टली, आणि ते लक्षात ठेवायला खूप सोपे आहे, सिम्पल आहेत. तुम्हाला स्टेटमेंट त्याचे व्यवस्थित लिहायचे आहेत आणि आउट ऑफ मार्क्स त्याच्यामध्ये भेटतात. त्यामध्ये आपण बघूया केपलरचे लॉ लक्षात कसे ठेवायचे, त्याचं स्टेटमेंट कसं लिहायचं हे आपण बघूया. तर केपलरने जे लॉ सांगितले ते बऱ्यापैकी काही लॉ तर खूप सिम्पल आहे. त्यामधला जो फर्स्ट लॉ तर सगळ्यात सोपा आहे. त्यामध्ये फर्स्ट लॉला आपण असं पण म्हणतात लॉ ऑफ ऑर्बिट. लॉ ऑफ ऑर्बिट म्हणजे काय, आपल्याला पण माहिती आहे की प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती इलिप्टिकल म्हणजे अंडाकृती अशी लंबगोलाकार मार्गामध्ये तो फिरतो. त्याच्यामुळे एक साधं स्टेटमेंट इथं तयार होतं फर्स्ट लॉचं, लॉ ऑफ ऑर्बिटचं. एव्हरी प्लॅनेट
revolves around the sun in इलिप्टिकल ऑर्बिट. असं एक साधं सोपं त्याच्यामध्ये स्टेटमेंटच आहे. एव्हरी प्लॅनेट रिव्हॉल्व्ह अराउंड द सन इन इलिप्टिकल ऑर्बिट. सेकंड लॉ आहे जा. सेकंड लॉ काय आहे बघूया आपण. सेकंड लॉ आहे त्याला आपण असं म्हणतो लॉ ऑफ इक्वल एरियाज. त्याचं दुसरं स्टेटमेंट आहे त्याला असं बोलताना त्याला एक शॉर्टकटमध्ये आपण असं म्हणतो लॉ ऑफ इक्वल एरिया. आता लॉ ऑफ इक्वल एरिया जो आहे तो आपण व्यवस्थित समजून घ्यायचा गरज आहे. बघूया आपण त्यासाठी काय की आपण बघितलं प्रत्येक ग्रह हा सूर्याभोवती लंबगोलाकार मार्गामध्ये फिरतो. उदाहरणार्थ समजा आपला हा सन आहे आणि सनभोवती अशा प्रकारे लंबगोलाकारामध्ये एक समजा इथं अर्थ आहे फिरत आहे. तर याच्यामध्ये आपल्याला असं सांगायचं बघायचं आहे की जर आपण ह्याला एक प्रकारे हे समजा हे गोल आहे असं आपण लक्षात धरूया. तर हे असं जर सेंटरपासून आपण एक अशी तरी रेष ओढली तर याला आपण बोलूया रेडियस. तर एक साधं सोपं अगोदर आपण समजून घेऊया की ज्या वेळेस ग्रह किंवा अर्थ पृथ्वी सूर्यापासून लांब असते त्यावेळेस त्याचं स्पीड हे इथल्यापेक्षा काय असते कमी असते. म्हणजे काय की समजा आता पृथ्वी अशी फिरत असताना जे सूर्याच्या जवळ आली तर त्याचं स्पीड हे वाढते आणि फास्टमध्ये ते पुढे जाते. जर लांब गेल्यानंतर स्पीड हे हळूहळू कमी होते. जसे जसे जवळ येईल तशी स्पीड फास्ट होते, लांब गेल्यानंतर स्पीड कमी होते. असं का होतं तर ग्रॅव्हिटेशनमुळं. जवळ आल्यानंतर ग्रॅव्हिटेशन हे जास्त असल्यामुळे या ठिकाणी त्याची जी फिरण्याचं स्पीड आहे ते या ठिकाणी वाढतं आणि इकडे आल्यानंतर कमी होतं. मग याच्यावरून काय तयार होतं, याच्यावरून एक असं तयार होतं की जर समजा आपल्याला एक आपण लक्षात घेतलं की समजा पृथ्वीला इथून इथं जायला, इथून हा ए पॉईंट आहे, हा बी पॉईंट आहे आणि ह्याला आपण ओ बनवूया. ठीक आहे. तर ए पॉईंटला ज्यावेळेस पृथ्वी होती त्यावेळेस इथं आपण रेडियस टाकली त्याला. हा रेडियस वेक्टर आहे ए पॉईंटला असताना आणि हे बी पॉईंटला असताना. मग समजा ए टू बी जायला पृथ्वीला तर बघूया आपण. तर या ठिकाणी काय आहे पृथ्वीला ए पॉईंटला ए पॉईंट पासून बी पॉईंट पर्यंत जायला की समजा 2 महिने लागत आहेत. ठीक आहे. त्यानंतरच पृथ्वीला इथं सुद्धा समजा पृथ्वी इथं आली. ठीक आहे. हा पॉईंट समजा पी धरला. ठीक आहे. तर इथून इथं 2 महिन्यामध्ये जायला इथं स्पीड जास्त असणार आहे. 2 महिन्यामध्ये पृथ्वी इथं जरा एवढं अंतर पार केली पण इथं 2 महिन्यामध्ये पृथ्वीने समजा इथून इथपर्यंत अंतर पार करू शकते. कारण स्पीड ॲक्च्युअली काय येतं जवळ आल्यानंतर जास्त येतं. मग 2 महिन्यामध्ये जास्तीत जास्त डिस्टन्स ट्रॅव्हल करणार आहे. मग इथं आपण हे रेडियस वेक्टर त्याला ड्रॉ केले. ठीक आहे. मग आपल्याला लक्षात काय येतं की जो एरिया कव्हर केला पृथ्वीने 2 महिन्यामध्ये इकडचा आणि इकडून इकडं 2 महिन्यामध्ये जो कव्हर केला जो एरिया आहे POQ आणि हा जो एरिया आहे AOB हा इक्वल असतो. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला असं बोलता येईल की एरिया जो आहे एरिया AOB is always equal to area POQ. हे जे एरिया आहेत ते इक्वल आहेत. मग ह्यासाठी एक स्टेटमेंट कसं लिहिता येईल आपल्याला ते स्टेटमेंट बघूया आपण. द रेडियस वेक्टर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सन टू द प्लॅनेट. एक आपण रेडियस वेक्टर ड्रॉन केलं सेंटर ऑफ द सन टू द प्लॅनेट. स्वीप म्हणजे आपण झाड मारतो. स्वीप्स इक्वल एरिया इन इक्वल इंटरवल ऑफ टाइम. हे रेडियस वेक्टर आहे तो इक्वल एरिया स्वीप करतो इक्वल इंटरवल ऑफ टाइम 2 महिने आणि 2 महिन्यामध्ये. सो याचं स्टेटमेंट आपल्याला लिहिता येईल. द रेडियस वेक्टर ड्रॉन फ्रॉम सन टू द प्लॅनेट sweeps equal area in equal interval of time. अशा प्रकारे
हा जो सेकंड लॉ आहे, द स्टेटमेंट आणि डायग्राम आपण व्यवस्थितरित्या एक्सप्लेन करू शकतो. आपण बघूया केपलर्स थर्ड लॉ. थर्ड लॉला आपण बोलताना असं पण म्हणतात लॉ ऑफ पिरियड शॉर्टमध्ये. आता यामध्ये पिरियड म्हणजे काय किंवा पिरियड म्हणजे काय हे आपण बघू शकतो. पिरियड म्हणजे द टाइम रिक्वायर्ड टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन, वन ऑसिलेशन, म्हणजे एक फेरी पूर्ण करायला जेवढा वेळ लागतो त्याला आपण पिरियड म्हणतो. मग याचं एक साधं सोपं अगोदर एक समीकरण बघूया. ते आहे T² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द R³. त्याच्यामध्ये T जो आहे तो आहे पिरियड. त्यामध्ये पिरियड म्हणजे एक फेरी पूर्ण करायला लागणारा वेळ, आणि R जो आहे R इज कॉल्ड रेडियस. ठीक आहे. तर याच्यामध्ये साधं हे कसं प्रूव्ह होतं हे नंतर आपण पुढे बघणार आहोत. त्याच्या अगोदर स्टेटमेंट कसं लिहायचं हे बघूया. हे सिम्पल आहे. T² इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द R³. R म्हणजे रेडियस. ठीक आहे. मग ह्याला आपल्याला असं बदल स्टेटमेंट जर लिहायचं असेल ह्याच्यावरून स्टेटमेंट तयार करायचं काय, द स्क्वेअर ऑफ पिरियड ऑफ रिव्हॉल्युशन is directly proportional to the cube of radius of semi major axis. तर अशा प्रकारे हे स्टेटमेंट तयार होतात. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉ, म्हणजे 2 ते 3 मार्काला हा प्रश्न पडतो आणि निश्चित हा प्रश्न महत्त्वाचा आहे बोर्डासाठी. ठीक आहे. बघूया आपण नंतरचे नेक्स्ट. नमस्कार. तुम्हाला आमचा व्हिडिओ हा कसा वाटला याबद्दल आम्हाला कमेंट करा. त्याचबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर पण करा, आणि भविष्यातील जे व्हिडिओ आहेत ते पाहण्यासाठी सबस्क्राईब करा. धन्यवाद.